स्टेशन पासून फक्त 6 मिनिटे चालत त्या एंटायर पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहतोय, लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहतोय. लेफ्ट साईडला आपल्याला पाहायला मिळेल 1 BHK फ्लॅटचा किचन, वॉशिंग मशीनसाठी अजून एक स्पेस पाहायला मिळेल. खूपच स्पेशियस आपल्याला बेडरूम पाहायला मिळत आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण ठाकुर्ली ईस्टला स्टेशनपासून फक्त 6 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये फ्लॅट पाहणार आहोत. या प्रोजेक्टमध्ये आपल्याला 1 BHK 2 BHK असे फ्लॅट पाहायला मिळणार आहेत. खूपच छान कनेक्टिव्हिटी आहे मित्रांनो. या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल, कॉलेज, मार्केट, हॉस्पिटल, बँक एक 2 ते 3 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे. तर माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता टोटल 11 माळ्यापर्यंत पूर्ण काम झालेलं आहे. टोटल 22 माळ्याची बिल्डिंग असणार आहे. तर चला मित्रांनो, आता आपण फ्लॅटकडे वळूया. तर मित्रांनो, आता आपण पहिल्या माळ्यावरती आलो आहोत. समोर पाहतो आपण 2 BHK फ्लॅट. या फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे 564. तर चला एंटायर पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया. समोर आहे फ्लॅटचा मेन एंट्रन्स. फ्लॅटमध्ये आल्यानंतर माझ्या राईट साईडला आपल्याला सुंदर असा लॅमिनेटेड डोर पाहायला मिळत आहे. मित्रांनो, हा आपण ॲक्च्युअल फ्लॅट पाहत आहोत. ॲज इट इज सेम टू सेम आपल्याला रेडी करून मिळणार आहे. तर एंटायर पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहतोय, लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहतोय. सुंदर अशी फॉल सिलिंग पाहायला मिळते आपल्याला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण येणाऱ्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला भेटत राहील. तर समोर आपण पाहतोय लिव्हिंग रूमची फुल साईज विंडो. या विंडोसोबत आपल्याला मॉस्किटो नेट देखील मिळणार आहे. विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक 3 फुटाची बाल्कनी पाहायला मिळेल. बाल्कनीला आपल्याला वुडन फ्लोरिंगचा वापर केलेला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा या बाल्कनीच्या येथून एंटायर पूर्ण लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहत आहोत आपण. मित्रांनो, या फ्लॅटच्या लिगलिटीबद्दल बोलायचं झालं तर KDMC पासिंग असून महारेरा रजिस्टर आहे. यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून आपल्याला 90 ते 95% लोन मिळणार आहे. बटरफ्लाय कन्सेप्ट आहे मित्रांनो. माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला बेडरूम पाहायला मिळेल आणि माझ्या राईट साईडला किचन आणि मास्टर बेडरूम पाहायला मिळणार आहे. तर पहिला आपण कॉमन बेडरूम पाहून घेऊया. याला आपण किड्स बेडरूम देखील बोलू शकणार आहोत. एंटायर पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहूया आपण. बेडरूममध्ये देखील आपल्याला सुंदर अशी फॉल सिलिंग पाहायला मिळते. समोर आहे बेडरूमची विंडो. फ्रेंच टाईपची आपल्याला विंडो पाहायला मिळते. या विंडोला देखील आपल्याला मॉस्किटो नेट पाहायला मिळणार आहे. पुन्हा एकदा पूर्ण कॉमन बेडरूमचा व्ह्यू पाहूया. मित्रांनो, या लोकेशनच्या आजूबाजूला आपल्याला स्कूल, कॉलेज, मार्केट, हॉस्पिटल, बँक, ATM 2 ते 3 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती पाहायला मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ठाकुर्ली स्टेशन या लोकेशन पासून फक्त 6 मिनिटे चालत एवढ्या अंतरावरती आहे. पुढे मित्रांनो, आता आपण पॅसेज एरियाकडे. समोर आहे पॅसेज एरिया. माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला कॉमन वॉशरूम एरिया पाहायला मिळेल. वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टाईल्स सेटअप, वेस्टर्न टाईपचं टॉयलेट, ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळत आहे. वॉशरूमच्या वरती पाहिलं तर आपल्याला बराच मोठा स्पेस पाहायला मिळेल, जो वॉटर टँक स्टोरेजसाठी दिला गेलेला आहे. 2 स्टेप पुढं आल्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला पाहायला मिळेल किचन. एंटायर पूर्ण किचनचा व्ह्यू पाहतो आपण. किचनला आपल्याला फुल वॉल टाईल्स सेटअप, डबल प्लॅटफॉर्म पाहायला मिळत आहे. माझ्या लेफ्ट साईडला आहे किचनचा मेन प्लॅटफॉर्म. समोर आहे स्टीलचं सिंक. या ठिकाणी पाहिलं तर वॉटर प्युरिफायसाठी सेपरेट कनेक्शन देखील दिलं गेलेलं आहे. समोर आहे किचनची विंडो. विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक 2 फुटाची बाल्कनी पाहायला मिळत आहे. या बाल्कनीला आपण ड्राय बाल्कनी देखील बोलू शकणार आहोत. यासाठी लागणारं नळाचं कनेक्शन, इनलेट, आउटलेट देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा किचनच्या विंडोच्या इथून पूर्ण किचनचा व्ह्यू पाहत आहोत आपण. माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला किचनचा सर्व्हिस प्लॅटफॉर्म पाहायला मिळत आहे आणि त्याच्याच बाजूला आपल्याला पाहायला मिळेल फ्रीजसाठी दिला गेलेला सेपरेट स्पेस. मित्रांनो, या फ्लॅटमध्ये आपल्याला वॉशिंग मशीनसाठी 2 स्पेस पाहायला मिळत आहे. किचनच्या बाहेर आल्यानंतर माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला वॉशिंग मशीनसाठी अजून एक स्पेस पाहायला मिळेल. आपल्याला जिथे आवडेल तिथे आपण वॉशिंग मशीन सेट करू शकणार आहोत.
वॉशिंग मशीनच्या वरती आपण युटिलिटी स्पेसचा देखील वापर करू शकणार आहोत. समोर आहे मित्रांनो मास्टर बेडरूम. बेडरूममध्ये आल्याच्या नंतर बेडरूमच्या डोरच्या पाठीमागे देखील आपल्याला एक 2-2.5 फुटाचा स्पेस पाहायला मिळणार आहे, जिथे आपण छोटं कपाट किंवा वॉर्डरोब स्टोरेज करू शकणार आहोत. समोर आहे मित्रांनो मास्टर वॉशरूम एरिया. वॉशरूमला सेम आपल्याला फुल वॉल टाईल सेटअप, वेस्टर्न टाईपचा टॉयलेट, ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळत आहे. वळूया मित्रांनो बेडरूमकडे. खूपच स्पेशियस आपल्याला बेडरूम पाहायला मिळत आहे. एंटायर पूर्ण बेडरूमचा व्ह्यू पाहतोय. मित्रांनो या फ्लॅटची प्राइस आहे 62 लाख प्लस गव्हर्नमेंट टॅक्सेस. यामध्ये सायलेंट निगोशिएबल नक्कीच होईल. आणि याच प्रोजेक्टमध्ये जर आपण 1 BHK फ्लॅट पाहत असाल तर त्याचा कार्पेट एरिया आहे 448 आणि त्याची प्राइस आहे 45 लाख प्लस गव्हर्नमेंट टॅक्सेस. यामध्ये देखील सायलेंट निगोशिएबल नक्कीच होणार आहे. आणि मित्रांनो याचं पोझिशन आहे जून 2028 पर्यंत पाहायला मिळेल. मित्रांनो फ्लॅट पाहून झाला आहे. या फ्लॅटबद्दल आपल्याला अजून काही माहिती हवी असेल तर आपण दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा व्हॉट्सअप करा. व्हिडिओला एंडपर्यंत पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.